तर संडेला आहे ना सर्वच घरी असतात. मग संध्याकाळी नाश्त्याला काय बनवायचं? मग इथे कोबी होती घरी, तर सोनू इथं मंचुरियन पकोडे बनवायला घेतले होते. तर इथं मस्तपैकी बारीक चिरून घेतले कोबी तिने, किसूनच घेतली आणि त्याच्यामध्ये मैदा, नंतर हळद, मीठ, मसाले आणि शेजवान चटणी असं सर्व ॲड करून मिक्स करून घेतलं एकजीव करून. आणि इथे मस्तपैकी कुरकुरीत पकोडे असे तळून घेतले, म्हणजे मध्यम आचेवरती, म्हणजे आतमधून कच्चे नको राहायला, म्हणजे अशा प्रकारे छानपैकी तळून घेतले. आणि हे सर्व करायला तिला खूप आवडतं, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे. आणि मी इथे आहे ना तिला स्प्रिंग ऑनियन, म्हणजे आपल्या कांद्याची पात कापून दिले बारीक चिरून. त्याच्यानंतर एक शिमला मिरची, आलं, लसूण, मिरची असं सर्व बारीक चिरून घेतलं. तर ते ग्रेव्हीसाठी आहे ना आलं, लसूण, मिरची, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची हे सर्व परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये शेजवान चटणी, सोया सॉस, टोमॅटो सॉस हे सर्व घालून घेतलं. आणि ते कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून आपण अशी पेस्ट करून तीसुद्धा याच्यामध्ये ॲड केली. आणि त्याच्यानंतर इथं बघू शकता आपली ग्रेव्ही एकदम थिक अशी घट्ट घट्ट झालेली आहे. आणि मग कितीही खमंग टेस्टी बनवलं तरी मिठाशिवाय कुठलाही पदार्थ अपूर्णच आहे. आणि सगळ्यात शेवटी कुरकुरीत तळलेले पकोडे आणि स्प्रिंग ऑनियन अशा प्रकारे मिक्स करून घेतले. आणि अशा प्रकारे मंचुरियन पकोडे तयार आहेत तुमच्यासाठी खास.